चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी वाढणार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव. जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि सध्याच्या कंडिशनला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की अखेर कधी वाढणार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर. जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे कुठेतरी आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ अपडेटेड स्वरूपात सातत्यानं बघावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी वाढणार आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची बाजारभाव पातळी दिसत आहे ही कांद्याची बाजारभाव पातळी सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. जर मागच्या 15 ते 20 दिवसांचा विचार केला तर सातत्यानं देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा घसरत आलाय. जर इथून मागच्या आपण एका महिन्याचा विचार केला तर एक्झॅक्ट आपण बघितलं तर 15 ते 25 डिसेंबरच्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये कुठेतरी कांद्याची दर पातळी ही 2000च्या आसपास पोहोचली होती. पण 1 जानेवारीपासून आपण बघितलं की देशांतर्गत बाजारामध्ये सातत्यानं कांद्याचा बाजारभाव हा घसरत चाललाय. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे 31 जानेवारीपर्यंत 100% बांगलादेशची कांदा खरेदी बंद होण्याची शक्यता जी 100% यथार्थ आहे आणि दुसरीकडे आता 31 जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची आवक ही जोरदार प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे एकीकडे मागणी जी आहे ती कमी होणार आहे आणि आवक जी आहे ती वाढणार आहे. याच्यामुळं आपल्याला या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या दबावात दिसत आहे. मग इथं सवाल आहे की बा पुढचं भविष्य कसं. तर पुढचं भविष्य लक्षात घ्या कसं राहणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा कांदा भाव हा थोडा दबावात राहू शकतो. मार्च महिन्यात एकंदर तीच स्थिती आहे. पण एप्रिल महिन्यापासून मात्र कांद्याच्या दरात आपल्याला या ठिकाणी तेजी दिसू शकते कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे जे कांदा उत्पादन ते तब्बल 20 ते 25% कमी राहू शकते. आता मागणी तर जशाच तशी राहणार पण उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या महत्त्वाच्या घडामोडीमुळे कुठेतरी कांद्याचा बाजारभाव एप्रिल महिन्यापासून सुधारेल पण खरी तेजी मात्र आपल्याला पावसाळ्यात दिसू शकते म्हणजे जून ते सप्टेंबर महिन्यात. पण एवढं मात्र खरं आहे की अखेर कधी वाढणार कांदा भाव या प्रश्नाचं उत्तर आहे 15 एप्रिल नंतरच देशांतर्गत बाजारामध्ये वाढू शकतो कांद्याचा बाजारभाव. तोपर्यंत कांद्याचा बाजारभाव 1000 ते 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो असं जाणकारांचं मत आहे. मध्यंतरी 50, 100 किंवा 200ची तेजी मंदी या ठिकाणी आपणास जरूर दिसू शकते. आता विक्रीचा विचार साहजिक आहे, स्वाभाविक आहे. तर तुम्हाला सांगतो जर मागच्या वर्षीचा जुना कांदा असेल तर सरसकट विक्री करून टाका.
जर नवीन कांदा तुमच्याकडे उपलब्ध होत असेल आणि तो 1 महिन्याच्या वरी जर तुम्ही त्या ठिकाणी साठवून ठेवू शकत नसाल तर हा सुद्धा कांदा विक्री करा. कारण भाव हे 15 एप्रिलनंतर वाढणार आहेत. तोपर्यंत विनाकारण कांदा स्टॉक करण्याची काहीही गरज नाही. तर सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची माहिती, ज्या माहितीमुळे आपल्या मनातील सर्वात महत्त्वाचा जो यक्ष प्रश्न आहे तो दूर झाला असावा, संभ्रम दूर झाला असावा. तर विचार करून आपण कांदा विक्रीचा निर्णय घ्यावा, हीच आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना माझी कळकळीची विनंती. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं आता राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहील. तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.